इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली जनतेची जाहीर माफी मागितली आहे। हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल नेतन्याहू यांनी माफी मागितली आहे। 31 ऑगस्ट या ओलिसांचे मृतदेह गाझामध्ये सापडल्यानंतर लोकांचा सरकार विरोधातला असंतोष उफाळून आला। दुसरीकडे युद्धविरामाबाबत सहमती झाली नाही तर इतर ओलिसांचेही मृतदेह पाठवले जातील असा इशारा हमासने इस्रायलला दिलाय। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आज मंगोलियाला दौऱ्यावर पोहोचलेत। मंगोलिया हा आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा सदस्य देश आहे। हेग इथे असलेल्या आयसीसीने पुतीन यांच्या विरोधात युद्ध गुन्ह्यांसंदर्भात अटक वॉरंट जारी केलाय। 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनियन मुलांचे बेकायदेशीरपणे प्रत्यार्पण केल्याबद्दल आयसीसीने पुतीन यांना दोषी ठरवलं असून अटकेसाठी वॉरंट जारी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनेई दौऱ्यावर आहेत। सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्या निमंत्रणावरून ते ब्रुनेई दारुसलाम येथे जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे ब्रुनेई द्विपक्षीय दौऱ्यावर जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील। ब्रुनेई नंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला असणार आहेत। सिंगापूर पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तिथे पोहोचणार। मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची, कारण इथे अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे। सुखोई 30 MKI लढाऊ विमानांचे इंजिन आता भारतातच तयार होणार आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने 26,000 कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली आहे। हे एरो इंजिन संरक्षण PSU हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे बनवलं जाणार आहे। HAL कडून 240 एरो इंजिन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे। HAL वर्षभरानंतर या इंजिनांची डिलिव्हरी सुरू करेल। तसेच सर्व इंजिनांची डिलिव्हरी 8 वर्षात पूर्ण करायची आहे। पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक फरमान जारी केलंय। या फरमानानुसार अथवा आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। यामुळे कुठल्याही प्रकारचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे। या संदर्भात पाकिस्तान स्थापना विभागात कार्यालयाने एक निवेदन जारी केलंय। चीनमधून छत्र्या, खेळणी, काही कपडे आणि संगीत वाद्ये यांची आयात केल्यामुळे देशातील छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय, असे एका अभ्यासात आढळून आले। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। अहवालात म्हटलंय की छत्र्या, खेळणी, कपडे आणि संगीत वाद्यांची देशात मोठ्या प्रमाणात निर्मिती होते। छोटे आणि मध्यम व्यावसायिक या उद्योगात आहेत। चीनमधून स्वस्त आयात होत असल्यामुळे त्यांना फटका बसत आहे। यातील सर्वाधिक आयात चीनमधून झाली आहे। बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्येही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केलं जात आहे। हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होतात। आता दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेली मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे। बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे। रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातीच्या मूर्तीची विटंबना केली आहे। शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे। बांगलादेशातील हिंसाचारानंतर आता पुरामुळे सर्वसामान्यांची अवस्था दयनीय झाली आहे। पुरामुळे आतापर्यंत एकूण 60 लोकांचा मृत्यू झालाय, तर 11 जिल्ह्यांतील 53 लाख लोकांना याचा फटका बसला। या पुरामुळे अनेक लोक बेघर झालेत। जिल्ह्यात पुरामुळे 8,786 घरांचं नुकसान झालंय। गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे। या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय। आता आजही छत्तीसगडच्या दंतेवाडा विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली। या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहीम राबवली आहे। महिला ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात संतापाची लाट असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अपराजिता विधेयक विधानसभेत मांडले आहे। काही दिवस ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून कठोर कायदा करण्याची मागणी केली होती। आता पश्चिम बंगालमधील नव्या विधेयकामध्ये बलात्काराच्या आरोपींना 10 दिवसात फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे। यावर भाजपने हे घाईघाईत आणलेलं विधेयक असल्याची टीका केली आहे। सज्जन जिंदाल यांच्या JSW ग्रुपला मोठा झटका बसलाय। शेअर बाजार नियामक सेबीने JSW सिमेंटचा 4,000 कोटी रुपयांचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग होल्डरवर नाव आहे।
सेबीने JSW सिमेंटचा IPO रोखण्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिलं नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार कागदपत्रातील त्रुटींमुळे हा पुढे ढकलण्यात आलाय. JSW सिमेंट IPO मधून नवीन शेअर्स जारी करून तसेच ऑफर फॉर सेल या दोन्ही माध्यमातून निधी उभारण्याची तयारी करत होती. या वर्षातील पहिल्या 2 तिमाहींचा विचार करता 2024च्या दुसऱ्या तिमाहीत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी 183 टन सोनं खरेदी केलंय. हे प्रमाण एप्रिल-जूनच्या तुलनेत 6% अधिक आहे. मात्र यापूर्वी जानेवारी-मार्च तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी 300 टन सोने खरेदी केले होते. नेटफ्लिक्स या OTT वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या IC 814 द कंधार हायजॅक या वेब मालिकेतील अपहरणकर्त्यांच्या चित्रणामुळे वाद निर्माण झालाय. केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या आशय प्रमुखांना समन्स बजावलं असून कोणालाही देशाच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या आशय प्रमुखांना सोमवारी हे समन्स बजावलंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची काही दिवसांपूर्वी ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत. यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी त्यांच्या बदलीचं नावही पुढे येतंय. ICC अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांना BCCIच्या सचिवपदच नव्हे तर ACC अध्यक्षपदही सोडावं लागणार आहे, ज्यामुळे PCBचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या वयाची 60 उलटली असली तरीही आजही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. रजनीकांत यांचे सिनेमे म्हणजे पैसा वसूल मनोरंजनाची गॅरंटी हे प्रेक्षक गृहीत धरतात. रजनीकांत यांचा काही महिन्यांपूर्वीच आलेला जेलर सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. नुकतीच रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाची घोषणा देखील झाली आहे. कुली असं या सिनेमाचं नाव असून रजनीकांत यांचा दमदार लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.